तर मित्रांनो, आज प्रतीक संघ आलेला एक चांगला अनुभव सांगतो. प्रतीकने फोन केला, "सागरदादा पटकन ब्रिज खाली ये." ब्रिज खाली गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, की केस आली, एक आजी घरातनं बाहेर आली आहे, स्मृतिभ्रंश झालेला आहे. त्यांना काही आठवत नाही घरचा पत्ता वगैरे. तिथं पोहोचल्यानंतर जागेवर प्रतीक, मी आणि अजून एक सहकारी तिथं जागेवर होते. त्यांनी आम्हाला सांगितलं, की आजी बहुतेक घर विसरले आहेत, घरचा पत्ता वगैरे त्यांना माहीत नाही. मग थोडीशी चर्चा केल्यानंतर आम्ही स्पॉटवर पोहोचलो. स्पॉटवर जेव्हा पोहोचलो तिथली परिस्थिती बघितल्यावर लक्षात आलं, की आजींना थोडासा विसरभोळेपणा झाला आहे. आजींनी घरचा पत्ता थोडासा सांगितला. त्यानंतर योगेश टोपे, सुरेश ससार यांना फोन केल्यानंतर आजींच्या नावाची ओळख निघाली. आजींच्या नावाची ओळख निघाल्यानंतर आजींचं गेस्चर असं काय होतं, की वाईट वाटलं. मग त्यांना भूक लागली होती. त्यांना वडापाव, पाणी वगैरे पाजल्यानंतर तिथल्या एक लेबर माणसाने त्यांना स्वतःचं जर्किन काढून दिलं, की आजींना थंडी वाजेल जाताना. म्हणजे माणुसकी कुठंतरी जिवंत आहे हे नक्की. त्यानंतर आजींची गाडी थोडी चर्चा केली. आजी म्हणली, "तू माझ्या नातवासारखा आहे." मलाही त्या आजीसारख्या वाटल्याच. पण थोडीशी घरी काहीतरी भांडणं वगैरे झाली असं त्यांचं म्हणणं होतं. पण हे प्रकार आता घरोघरी मातीच्या चुली हे होतच राहणार. आजींची थोडीशी समजूत काढली. आजींसंग गाडीत हसत खेळत थोडा गप्पा मारल्यानंतर त्यांनी सांगितलं, की हा माझा मोठा भाऊ आहे. मग दोघांच्या वयात फरक बघितल्यावर माझ्या खरंच लक्षात आलं, की आजींना खरंच थोडासा स्मृतिभ्रंश वगैरे प्रकार झाला आहे. त्यानंतर इथं गेल्यानंतर आजी गाडीतनं उतरतानाही घरी जायला नको 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 करत होत्या. परत आजींशी त्यांच्या घरापर्यंत जाऊसपर्यंत रिक्षामध्ये थोडा वेळ गप्पा मारल्या. आजींनी लाडाने कानही धरला माझा. आणि त्यानंतर जागेवर जेव्हा पोचलो आम्ही, त्यानंतर आजींना गप्पा मारत मारत आम्ही त्यांच्या घरी घेऊन गेलो. घरी गेल्यानंतर लक्षात आलं, की थोडंसं काहीतरी घरी प्रत्येकाच्या घरी जे होतं तसंच होतं. तर आजी घर सोडून थोडंसं लांब घरापासून चालत गेली. पण ते मुळशीच्या रोडला खूप लांबवर गेल्या होत्या चालत, वयाच्या 85व्या वर्षी. त्यानंतर थोड्या गप्पा मारत मारत त्यांच्या घरी गेलो. मुलाला त्यांच्या काउन्सिलिंग करायची तर गरज नव्हतीच, कारण सामाजिक भान असलेले असे ते व्यक्ती आहेत. त्यांच्यासंग बोलल्यानंतर मला लक्षात आलं, की जो काय प्रकार होता त्यात आजी थोड्याशा रुसलेल्या होत्या. त्यामुळे ते घरापासून लांब चालत चालत नॉनस्टॉप चालत गेल्या त्या वयाच्या 85व्या वर्षी. फायनली त्यांना घरात सोडलं, चहा पिला, आजींसंग थोडा वेळ गप्पा मारल्या. त्यांना समजून सांगितल्यानंतर असं लक्षात आलं, की आई-बापाला ह्या वयात सांभाळायची खरी गरज असते. धन्यवाद.